चराचरात वास करणारी मा भगवती वंदनीय भारत माता, उभ्या भारताचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि ज्यांच्या पावन स्पर्शाने ही धरती पवित्र झाली असे स्वराज्याचे अधिपती राजा शिव छत्रपती, या सर्वांना मानाचा मुजरा करतो. जगावे मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे छत्रपती शिवरायांकडून शिकावे. उठा, जागे व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा असे सांगणारे परमपूजनीय भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक दिवस वाघ बनून जगा, अभ्यास करा, शिका, संघटित व्हा, कारण सशक्त मस्तक हे कोणासमोरही नतमस्तक होत नाही असा विश्वाचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात. उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्ती वाचून थांबूच नका, मेलात तरी चालेल पण जे ध्येय ठेवलं आहे त्या ध्येयापर्यंत समोर जा असे सांगणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद. दरी खोऱ्यामध्ये सळसळणार रक्त आणि त्या रक्तातून उभे होणार ते म्हणजे शिवबांचे भक्त. या सर्व महानुभावांना साष्टांग नमस्कार घालतो आणि मी शिव छत्रपती यांचा मावळा पवन कृष्णाजी बोंद्रे दहेगाव जोशी आज शिव व्याख्यानाला सुरुवात करतोय. ओंजळीत जर तांदूळ पकडले किंवा गहू पकडले, ते गहू ज्याप्रमाणे ओंजळीमध्ये असतात आणि जे ओंजळीच्या बाहेर जाते ते कधीही हातात येत नाही, आणि जे ओंजळीत येतात तेच गहू शेतात पुरवले जातात आणि शेतात पुरवलेले गहू पुन्हा एका पोत्याच्या स्वरूपाने समोर येतात, म्हणजे छोट्याच्या स्वरूपातून मोठं स्वरूप निर्माण करतात. असेच शिवछत्रपती रायांचे तुम्ही हे छोट्या स्वरूपात असलेले मोठे विश्व निर्माण करणारे मावळे म्हणजे निंबावासीय हे मावळे आहेत. हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. अर्थात हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत विस्तृत आणि देवदेवताओं द्वारा निर्मित इस विशाल राष्ट्र को हिंदुस्तान कहते हैं. इस विशाल राष्ट्र को हिंदुस्तान कहते हैं. और आज जो शिव छत्रपति का पर्व यहाँ हम मना रहे हैं, इन सबके समूह संगठन को शिव छत्रपति का निंबावासी मावड़ा कहते हैं. कार्यक्रम कुठलाही असो, महाराजांचा असो, हिंदुत्वाचा असो, मराठ्यांचा असो, शौर्याचा असो, पराक्रमाचा असो, साधू संतांचा असो, विचारशालतेचा असो, पण त्यामध्ये एकच भावना समोर असायला पाहिजे, ती म्हणजे राष्ट्रीयत्वाची. मग आम्ही जेवढे आमचे महापुरुष अभ्यासले त्यामधनं आम्हाला राष्ट्रपुरुष जागृत होताना दिसलो. ज्या पद्धतीने आम्ही साधू संतांची परंपरा पाहतो त्यामध्ये आम्हाला राष्ट्रपुरुष जागृत होताना दिसतो. ज्यामध्ये संतांची परंपरा दिसेल, सप्ते होत असतील, कार्यक्रम होत असतील, त्यामध्ये आम्हाला आमच्या राष्ट्रीय संतांची परंपरा दिसते. मग छत्रपती शिवरायांना जन्म का घ्यावा लागला? 400 वर्षानंतर आजही छत्रपती शिवरायांची जयंती का साजरी केली जाते आणि तिचं स्वरूप कसं असावं, असं जेव्हा आम्हाला प्रश्न पडतो तेव्हा आम्हाला भारतीय गौरवशाली परंपरा आठवावी लागेल. आम्ही वैभव संपन्न होतो. 8.5 लाख वर्षापूर्वीचा आमचा इतिहास पाहिला तर आम्हाला प्रभू श्री रामचंद्र दिसतात. 5124 वर्षा पहिलेचा इतिहास पाहिला तर आम्हाला युधिष्ठिरांचा इतिहास आठवतो, युग धर्माचा इतिहास आठवतो. एवढंच नव्हे तर आम्हाला चक्रवर्ती सम्राटांचा इतिहास आठवतो. आणि जेव्हा जेव्हा आम्ही स्वतःला विसरत गेलो तेव्हा तेव्हा आमचं अधिपतन झालं. मग आमच्या समोर काय झालं? 2500 वर्षापूर्वी या देशावर एक आक्रांता चालून आला. त्या आक्रांताचं नाव अलेक्झांडर. 8व्या शतकामध्ये आमच्या भारतावर मुस्लिमांनी आक्रमण केलं आणि राजा दाहिरचा पराभव केला. 1000 मध्ये मोहम्मद गजनी चालून आला. 12व्या शतकामध्ये जेव्हा आमच्या देशावर सम्राट चक्रवर्ती पृथ्वीराज चौहानाचं राज्य होतं तेव्हा मोहम्मद घोरी चालून आला. मोहम्मद घोरीला 16 वेळा माफ केलं, कारण भारतीय संस्कृती सांगते अतिथी देव भव, वसुदैव कुटुंबकम, सेवा परमो धर्म.
आता विश्वात्मके देवे, अशी आमची संस्कृती सांगते. पण 17व्यांदा त्याच मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चव्हाणाला पकडलं, मारलं आणि या हिंदुस्थानावर जय मिळवला. आम्ही आमचं पौरुषत्व विसरलो, कारण आमच्या देशाची एक परंपरा होती. काय परंपरा होती? सूर्य निघाल्यापासून सूर्य डुबतपर्यंत युद्ध केल्या जात होतं आणि बाकी ठिकाणी पुन्हा आम्ही भगवद्गीतेचे प्रतिपालक म्हणून वागत होतो. पण हे मुस्लिम राज्यकर्ते जेव्हा तुरक आले, मुघल आले, कुतुब आले, निजाम आले, ऐबक आले आणि यांनी आमची भारतीय संस्कृती की सळोका पळून लावली. हे जेव्हा चालून आले त्यावेळेस आमच्या देशाचा जो पश्चिमात्य भाग होता तर हा इराण, इराक, अफगाणिस्तान या भागामध्ये होता. मग या देशामध्ये राहणारे कोण? तर या आमच्या देशामध्ये राहणारे गुजराती, मारवाडी यांच्यावर जेव्हा आक्रमण झालं तर आमच्या आई या बहिणी ह्या अफगाणिस्तान पर्यंत आणि तुर्कमेनिस्तानापर्यंत पळवून नेऊ लागल्या. मग आमच्या बहिणींना संरक्षित ठेवायचं म्हणून आम्ही घुंगट प्रथा आणली आणि आमच्या आया बहिणीचे चेहरे दिसू नये आणि यांनी पळवून नेऊ नये म्हणून आम्ही हा प्रयत्न उठवला. कालांतरानं हरिहर राय आणि बुक्क राय ह्या राजांचा पराभव झाला आणि शेवटचा हिंदू राजा इथून नामशेष झाला. पण एवढं करत असताना प्रत्येकानं शिवराय, श्रीराम, काशी विश्वनाथ आणि गोपाल कृष्णाची परंपरा अबाधित राखत प्रत्येक मुस्लिम राजाला लढा दिला आणि गौरवशाली इतिहासाची प्रचिती ठेवली. मग 1528 ला मीर कासिमने बाबराच्या नावावर आमचं राम मंदिर पाडलं. महाराणा प्रतापांचा काळ होता, संघर्ष चालू होता, मेवाड अजय ते संघर्ष लढत होता आणि त्याच काळामध्ये छत्रपती शिवराय नावाचा एक तेजस्वी हिरा या मातीनं जन्माला घातला. कसा घातला? ती वेळ होती 19 फेब्रुवारी 1630. आकाशामध्ये विजा चमकत होत्या. आम्हाला माहित आहे की जेव्हा महाशिवरात्री येते त्यावेळेस साक्षात गंगा पृथ्वीवर अवतरते आणि शंकराचं न्हाऊन घालते, आंघोळ घालते. विजा कडकडत होत्या. वाईच्या घाटातून आवाज येत होता, वाई वाई वाई, शिवाई शिवाई शिवाई. शिवाईचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये शिवबारायांचा जन्म झाला. महाराजांचा जन्म कसा झाला? साधारण नाही झाला, त्या कडकडत्या विजेमध्ये झाला, त्या धावणाऱ्या वाऱ्यामध्ये झाला, त्या सह्याद्रीच्या घाटामध्ये झाला. आणि शिवबा जेव्हा जन्माला आला तेव्हा एक सनई चौघडे वाजून शिवनेरी लखलखात दिसायला लागला. बाळाचं नाव काय ठेवायचं? तर बाळाचं नाव शिवाईच्या कृपेने शिवबा ठेवण्यात आलं, शिवाजी. आमची प्राचीन परंपरा किती चांगली होती की प्रत्येकाच्या नावाला तेव्हा जी लावल्या जात होतं, शिवाजी नाव ठेवण्यात आलं. बाळ मोठं झालं, बाळ मोठं झालं. आई जिजाऊने बाळाला गोष्टी सांगितल्या. कोणत्या गोष्टी सांगितल्या? गोष्टी सांगितल्या रामायणाच्या, महाभारताच्या, सम्राट भरताच्या, महाराणा प्रतापांच्या, पृथ्वीराज चव्हाणांच्या, चंद्रगुप्त मौर्याच्या, समुद्रगुप्ताच्या, सम्राट अशोकांच्या. आणि या गोष्टी सांगू सांगू बाळ जेव्हा मोठं झालं तेव्हा 12व्या वर्षी रायरेश्वराला 12 मावळ्यांसहित शपथ घेतली. सोबत कोण होते? तानाजी, येसाजी, नेताजी, धनाजी. आणि काय शपथ घेतात? आई सांगते आहे, बाळा मला असं वाटतंय की आमच्या देशातील आमच्या माता बहिणी असुरक्षित आहेत, बाल असुरक्षित आहेत, वृद्धांच्या कत्ली केल्या जात आहे. तर तू कसा असावा? प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहत सेनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र म्हणजे गुढीपाडव्याचा चंद्र हळूहळू वाढत जाऊन विश्वात वंदनीय होतो, मोठा होतो, त्या पद्धतीनं तुझं स्वराज्य हळूहळू मोठं होऊन साम्राज्यात निर्माण झालं पाहिजे. आणि कुठपर्यंत झालं पाहिजे? चंद्रापर्यंत झालं पाहिजे. प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहत सेनो शिवशेषा
मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवरायांचं वय वर्ष 16. मग महाराजा हे मुळात शहाजींचे पुत्र होते. 16व्या वर्षी सुलतानाकडे गेले आणि सुलतानाला पाहून शहाजी म्हणतायत की हे आमचे सुलतान, हे आपले सुलतान, हे आपले प्रजापालक, तू यांना मुजरा कर. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात, हे ना आमच्या जातीचे, ना पातीचे, ना धर्माचे, ना मातीचे, यांनी आमच्या आया बहिणीच संरक्षित ठेवल्या, नाही तर मी यांना काय म्हणून मुजरा करू. छत्रपती शिवाजी महाराज ताड़ 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 उठले आणि निघून गेले. अरे कौन ये बच्चा है, कहा का बच्चा है, ये तो अकल का कच्चा है, असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना माफी करून पाठवून दिलं. पण 16व्या वर्षी पुन्हा मावळे एकत्रित करून छत्रपती शिवरायांनी वय वर्ष 16, जेव्हा आम्ही 10वीची परीक्षा देतो, 1200 मावळे मित्र जमा करून छत्रपती शिवरायांनी पूर्ण स्वराज्य फक्त हिंदळण्याचं काम केलं. त्यावेळेस स्वराज्यावर फतेखान आणि फराद खान नावाचं संकट चालून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजी, दोघं दोन बाजूला होते. फराद खान आणि फतेखान चालून आला, पण 1200 सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना हाकलून लावलं आणि स्वराज्यावर पहिला किल्ला काबीज केला, तो म्हणजे तोरणा. आमच्याकडे जेव्हा गुढीपाडव्याचा सण असतो, मंगल प्रसंग असतो, तेव्हा आम्ही तोरण मारतो, आंब्याचं तोरण. स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा. हे सुलतानाला पाहून झालं नाही, शहाजी महाराजांना तुरुंगामध्ये डांबलं. कारण शहाजी महाराज कोण होते, तर शहाजी महाराज ह्या सुलतानाच्या चाकरीला होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला पत्र लिहिलं. दिल्लीला त्यावेळेस शहाजहानाची सत्ता होती आणि शहाजहानाची सत्ता असल्यावर शहाजहान हे त्या सुलतानाला नेहमी हरवण्याच्या प्रयत्नात होते. त्याचाच फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांची सोडवणूक करून घेतली. यावेळेस सईबाईची तब्येत खूप खराब झाली. छत्रपती शिवरायांना प्रश्न पडला. डॉक्टर म्हणजे त्यावेळेचे वैद्य, असे अनेक पुजारी, हे ते सगळं दाखवून झाले, पण गुण लागेना. छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू हळूहळू मोठे होत गेले, मावळे जोडत गेले. शहाजी महाराज जरी सुलतानाची चाकरी करत होते, पण तना मनातून प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्येनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते हे तना मनात होतं. म्हणून छुपा पाठिंबा छत्रपती शिवाजी महाराजांना होता. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 28 वर्षाचे झाले, आज 28 वर्ष म्हटलं तर आमच्याकडे लग्नाचं वय, महाराजांनी 40 किल्ले स्वराज्यामध्ये आणले. कोंढाणा, पुरंदर, तोरणा, सिंहगड असे एक एक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये आणले. 40 किल्ले. या जगाचा जर इतिहास पाहिला तर या जगामध्ये 16 राज्य आईच्या पोटून, बापाच्या पोटून जन्म घेऊन राजे बनले. पण छत्रपती शिवराय एकमेव असे राजे आहे की जे फक्त रयतेतून आणि रयतेतून स्वराज्यातून साम्राज्यासाठी निर्माण झाले. ते म्हणजे माझे शिवछत्रपती. माझे शिवछत्रपती कसे होते आणि का होते? माझा राजा भलेही देव नसेल, पण राजामुळे देव देवळात होते. म्हणून माझा राजा नीतिवंत, कीर्तिवंत आहे. मग या 28 वर्षापर्यंत देशात काय बदल झाला? या देशामध्ये आमच्या स्त्रिया गुण्यागोविंदाने राहू लागल्या, आमचे बालक चांगले राहू लागले, अबालवृद्ध चांगले राहू लागले. आणि अशाच वेळेस आपल्या साम्राज्यावर म्हणजे छत्रपती शिवरायांच्या छोट्या स्वराज्यावर संकट चालून आलं. त्याचं नाव म्हणजे अफजल खान. 6 फूट उंचीचा 32 दाताचा तो बोकड जेव्हा स्वराज्यावर चालून येतो, त्याला माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना जर हरवायचं असेल तर हे भारतीय संस्कृतीतील लोक हे धार्मिक आहे, हे पूजापाठ करणारे आहे, हे व्रतवैकल्य करणारे आहे. म्हणून तो जेव्हा चालून आला तर त्यानं सगळ्यात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला जेव्हा येण्याचा जो सोलापूरचा रस्ता होता, त्या रस्त्यातील पंढरपुराचं विठ्ठलाचं मंदिर तोडलं, मूर्ती भंग केली. त्यानंतर तुळजापूरची देवीची मूर्ती भंग केली आणि वाईच्या घाटातून चालत वर येऊ लागला. त्यावेळेस महाराज चातुर्यानं प्रतापगडावर आले. महाराज जेव्हा प्रतापगडावर आले तेव्हा महाराजांच्या मागोमाग त्यांचा फौज फाटा होता आणि त्या अफजल खानाला छत्रपती शिवरायांनी वाईच्या घाटातून वर येण्यास प्रवृत्त पाडले.
40,000ची फौज घेऊन आला. 40,000 जर आज म्हटलं तर पारशिवनी सारखं मोठं शहराची वस्ती बसते. एवढी फौज घेऊन आला आणि रणकुंडी नावाच्या घाटातून वर चढून आला. अरे त्याचं नावच रणकुंडी आहे, म्हणजे चालता चालता माणसाला रड येईल. 35,000 थकले, बसले, हारले आणि 5,000 वर चालून आले. तहान लागली. सह्याद्रीचा घाट, सह्याद्रीमध्ये फक्त 3च माणसं राहू शकतात. एक म्हणजे सह्याद्रीचा वाघ, दुसरा म्हणजे सह्याद्रीचा वारा आणि तिसरा म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे. 3च लोक राहू शकतात. आणि या घाटातून तो कसा येणार? कसा तरी चालून आला. प्यायला पाणी नाही, भुकेला शिदोरी नाही, अन्न नाही, छावणीला वस्त्र नाही. चालून आला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी बसला. छत्रपती शिवरायांच्या प्रतापगडाला वेढा घातला. वेळा उठेना. महाराज प्रतापगडावर आहे. स्वराज्याची कारकीर्द समोर कशी न्यावी? अनेक ठिकाणी स्वराज्याकडे भगदाड पडत आहे. स्वराज्यावरची रसद संपत आहे. स्वराज्यावर शुद्ध पाण्याचा तुटवडा आहे. स्वराज्यावर अन्न पाणी, दारू गोळा खूप कमी प्रमाणात आहे. मग छत्रपती शिवरायांनी एक युक्ती योजली की काहीतरी केलं पाहिजे. म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी एक पत्र लिहिलं. तुम्ही आमच्या वडिलांसारखे, तुम्ही मोठे, तुम्ही कर्तृत्ववान, तुम्ही असे, तुम्ही तसे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा शामियाना होता. त्याने एक तंबू उभारला होता. त्याला वाटलं हा शिवा तर आताच घाबरला. मग छत्रपती शिवरायांनी त्याला लिहिलं पत्र, तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात, आम्ही तुमच्या समोर येऊ शकत नाही, तुमच्याशी बोलू शकत नाही, आम्ही तुम्हाला फार घाबरतो. अरे महाराजच ते. एवढं चातुर्य जर महाराजांनी नाही दाखवलं तर महाराज कुठले? मग प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाशी भेटण्याची वेळ ठरली. वेळ होती 12 वाजताची. 12 वाजताची वेळ ठरली. ठरलेल्या वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 10 मावळ्यांनिशी उतरले. 12चीच वेळ का? महाराजांचं चातुर्य पहा. 12 वाजता सूर्य डोक्यावर असतो. भगवान शंकराची आराधना केली. मा तुळजाभवानीचं स्मरण केलं गेलं. मा जिजाऊचा पदस्पर्श पावन पायाला पडल्या गेल्या आणि महाराज उतरतात. महाराज जेव्हा उतरतात खाली पाहतात तर प्रतापगड दिसतोय. तिथं खान बसलेला दिसतोय. महाराजांचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अंगरक्षक समोर होते. महाराज त्यांना घेऊन उतरू लागले आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर खाली जेव्हा आले त्यावेळेस त्या तंबूमध्ये एक पाय ठेवताच सय्यद बंडा नावाचा वकील अफजल खानाचा दिसला आणि महाराज 2 पाय मागं चालून आले. मागं चालून आले आणि महाराजांनी घाबरल्याचं नाटक केलं आणि म्हटलं, अरे ये सय्यद अंदर बैठा है. असं म्हणताच खान निरोप पाठवतो की छत्रपती शिवाजी महाराज बाहेर का गेले? प्रश्नच पडला. त्यावेळेस महाराजांकडून काय उत्तर आलं? हम तो वो सय्यद बंडा को डर गए. असं म्हणता बरोबर प्रतापगडाच्या त्या पायथ्याशी बसलेला खान अंगुराचा सरबत पित होता. तो हसायला लागला आणि हसता हसता छत्रपती शिवरायांची चेष्टा करू लागला आणि सांगितलं, बंडा बाहेर निघ. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जीवा महाला होता. जीवा महालाला सुद्धा बाहेर काढलं गेलं आणि छत्रपती शिवरायांची आणि अफजल खानाची समोरासमोर भेट आता घडून येणार होती. हा 6 फूट उंचीचा 32 दाताचा बोकडासारखी वाढलेली ही याची दाढी, आकराड विकराड काळं काळं रूप आणि हिरवे हिरवे घातलेले कपडे. छत्रपती शिवाजी महाराज पाहिलं तर साक्षात भगवान शंकराचं स्वरूप. 5.5 फूट उंची गौर वर्ण शोभिवंत दाढी, डोक्यावर लावलेला भगवान शंकराचा टिळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. साक्षात भगवंत शोभते असे छत्रपती शिवराय. महाराज जेव्हा समोर चालून आले तेव्हा तो अफजल खान 4 पावलं चालून आला आणि म्हणतात, अच्छा तो वो शिवा तू ही है जिसे सब दख्खन का शेर कहते हैं. असं म्हणता बरोबर छत्रपती शिवाजी महाराज त्याच्याकडे पाहतात. तो धाड धिप्पट उंच पाठीचा, उंच कण्याचा, बांधाचा, काळा कुट्ट. महाराज काहीच बोलले नाही. महाराजांनी वर पाहिला आणि महाराज जागेवरच थांबले. असं म्हणतात क्षणाचाही विलंब न करताच अफजल खान महाराजांसमोर आला आणि महाराजांना आलिंगन देण्याविषयी बोलू लागला.
महाराजांनी त्याचा डाव ओळखला, तो समोर आला, महाराजांना आलिंगन दिलं, महाराजांना आलिंगन देऊन या काखेमध्ये, उजव्या काखेमध्ये दाबलं, एक कट्यार काढली, महाराजांच्या पाठीवरून फिरवली, महाराजांनी चिलखत घातलं होतं ज्याला आज आपण बुलेट प्रूफ जॅकेट म्हणतो, आणि तो छुरा, तो चाकू, ती कट्यार महाराजांच्या पाठीवरून चर 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 त्यांचा अंगरखा म्हणजे त्यांचं शर्ट फाळत निघून गेली, आणि महाराजांनी त्याचा बेत ओळखला. महाराजांनी त्यावेळेस रुस्तुमे जमाल या एका त्यांच्या मावड्याने वाघनखे बनवून दिले होते, ते महाराजांनी त्याच्या छातीशी लावून ठेवले होते, लगेच काढले आणि खानाच्या कोथळ्यामध्ये घातले, खान फाडला आणि खान संपवला. छत्रपती शिवरायांनी जेव्हा खानाला संपवलं तेव्हा दिल्ली सुद्धा हल्ली. आज आम्ही म्हणतोय की महाराष्ट्रात जर एखादं राजकीय छोटं मोठं कारकीर्द घडली तर दिल्ली हालते, पण दिल्ली कोणी हलवली होती त्यावेळेस? छत्रपती शिवरायांनी दिल्ली हलवली. आणि कशी हलवली? अफजल खानाला संपवून हलवली. आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्या लागतात किंवा आम्ही मोकळे होतो, आम्ही काय करतो? आम्ही मामाच्या गावाला जातो, आम्ही फिरायला जातो, आम्ही नातेवाईकाकडे जातो, आम्ही सहलीला जातो. पण महाराजांनी अफजल खान संपवल्यानंतर महाराज थांबले नाही. महाराजांनी सतत 21 दिवस काळ, वेळ आणि संधीचा फायदा घेऊन महाराज लढत राहिले, चालत राहिले, धावत राहिले. महाराजांनी 21 दिवसात 18 किल्ले आणि 250 किलोमीटरचा पूर्ण त्या खानाचा प्रदेश जिंकून घेऊन स्वराज्यामध्ये सामील केला. मग वेळेचा सदुपयोग करायचं कोणाकडून शिकायचं? हे जर शिकायचं असेल तर तो फक्त एकमेव पृथ्वीवरील घटक आहे, तो म्हणजे माझा बाप शेतकरी. आज पाऊस पडलो का? उद्या दतारी, परवा पेरणं, गवत आलं का? फवारा, पुन्हा उघाड पडली का? डवरणं, खुंपरणं, नागरणं, पेरणं, काही ना काही सुरूच असते. वेळ मॅनेजमेंट हे छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांकडून शिकून घेतली होती. मग महाराज असते. महाराजांवर अनेक संकट चालून आली, एक दोन नाही. मग आमच्या समोर काही दिवसापूर्वी एक कोंढाणा चित्रपट आला, त्यावेळेस आम्ही तानाजी मालुसरे पाहिलं. मी कोंढाण्याला जाऊन आलो. त्यावेळेसची परिस्थिती अशी आहे की कोंढाण्याच्या त्या तानाजी कड्यावर आजही उभं राहताना 3 लोकांना एकमेकांना हात पकडून उभं राहावं लागतं, नाहीतर तो हवेनं उडल्याशिवाय राहत नाही. अशी आजची परिस्थिती आहे. तर ते मावळे कसे चढले असतील? अरे वाऱ्यालाही वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही महाराजांचा वेग होता. माझ्या राजाचा स्वराज्य निर्मितीचा इरादा नेक आणि एक होता, म्हणून माझा राजा हजारात नव्हे, लाखात नव्हे, करोडात नव्हे, अरे जगात नव्हे तर विश्वात वंदनीय होता. विश्वात वंदनीय होता, विश्वात वंदनीय होता, विश्वात वंदनीय होता, वंदनीय आहे आणि वंदनीय राहील. मग आमच्या राजाची स्तुती कविभूषण करतोय. कशी स्तुती करतोय? इंद्रजिमी जुम्म पर बाढव सुदंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, पवन बारी बाह पर शंभुरती राह पर जो साहस बाह पर राम द्विजराज है, दावा तुम दुंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज, तेज तमा अंश पर काना जिमी कंस पर त्रोमेच हंस पर शेर शिवराज है. जय भवानी. मग असा आमचा राजा आहे. कंसाचा बाप ज्याप्रमाणे श्रीकृष्ण आहे तसा आहे, रावणासमोर जसा राम आहे तसा आहे. मग आमच्या देशावर समोर 1 लाखाची फौज घेऊन शाहिस्ते खान चालून आला. पुण्याच्या लाल महालावर छत्रपती शिवराय ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी त्याचा निवास होता. महाराजांनी 2000 सैन्य सोबत घेतलं, 1 लाखानं तो चालून आला. महाराज 2000 सैन्य घेऊन होते आणि महाराज 2000 सैन्य घेऊन गेले आणि ज्या वेळेस लाल महालात घुसले तर फक्त बोटावर मोजण्यासारखे घेऊन गेले. बोटावर मोजण्यासारखे घेऊन गेले आणि महाराजांच्या जिथं तिथं पाकशाळा होती म्हणजे स्वयंपाक केला जात होता, तिथून गुप्त मार्गाने घुसून ज्या वेळेस तो आराम करत होता, झोप घेत होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यासारखा भेकळ या पृथ्वी तलावर एकही नाही असा छत्रपती शिवराय वर्णन करतात. कारण छत्रपती शिवरायांची एक नीती होती, ते कधी बालकांना हात लावत नव्हते, ते महिलांना हात लावत नव्हते,
ते वृद्धांना हात लावत नव्हते. त्यांचं कट्टर शत्रुत्व फक्त या देशाच्या विरुद्ध लढणाऱ्यांबरोबर होतं. मुस्लिम राजवटी विरुद्ध होतं, या भारतीय संस्कृतीला नाश करणाऱ्यांविरुद्ध होतं, या हिंदुत्वाचं पतन करणाऱ्यांविरुद्ध होतं. म्हणून त्याच्यावर हल्ला केला तर तो बायकांमध्ये जाऊन लपून बसला. आज काही सांगतात ताजमहल प्रेमाची निशाणी आहे. अरे एकदा रामेश्वरमला जाऊन ये, तुझा बाप श्रीरामाची निशाणी श्रीलंकेला जाणारी आमची गौरवशाली निशाणी आहे. मग छत्रपती शिवरायांनी त्याला तिथून हाकलून लावलं, पण तो बायकांमध्ये लपला होता, बांगड्या भरणारा होता. पण महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं की तो तिथून पळून निघाला, तेव्हा महाराज त्याच्या मागे तलवार घेऊन लागले आणि तलवारीवरून तो जेव्हा खिडकीतून पडला तेव्हा त्याची 3 बोटं कापल्या गेल्या. महाराजांवर अनेक संकट चालून आले. पुरंदरचा तह झाला, महाराजांना आग्र्यामध्ये कैद केलं गेलं, पण महाराजांनी कुठेही हार मानली नाही. महाराजांनी हार मानली नाही. हे छोटं बाळ शंभू, 9 वर्षाचं बाळ, एखाद्यानं जर मारलं तर आई लगेच म्हणते कोण मारलं, चाल तुझ्या घरी, मी येतो, कोण मारलं चाल त्याच्या घरी. पण या शंभू बाळाला छत्रपती शिवरायांनी सोबत नेलं. किती दूर नेलं? पुण्यावरून आग्र्यापर्यंत. कशासाठी नेलं? महाराजांचा ज्या वेळेस पळतीची बाजू आली त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग जो होता हिंदू पण मुस्लिमांची साथ देत होता, त्या औरंगजेबाची साथ देत होता, तेव्हा महाराजांना कैद करण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांनी 23 किल्ले छत्रपती शिवरायांनी तहाच्या नात्यावर त्याला दिले. महाराज आग्र्याला गेले. 9 वर्षाच्या शंभू बाळाला नेलं. का नेलं? महाराज जेव्हा नेतोजी पालकरांना सांगतात मी आग्र्याला चाललोय, पण जर आलो नाही तर या शिवछत्रपतीचा एक शब्द तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळात या स्वराज्याचे कर्ते म्हणून तुम्ही लक्ष द्याल. आज आम्ही जर राजकारणात असेल, आम्ही जर समाजकारणात असेल, आम्ही जर व्यापार करण्यात असेल तर आम्ही आमचा वारस निर्माण करतो. बाप आमदार, पोरगा जिल्हा परिषद, तरी पोरगा जिल्हा परिषद, नातू सरपंच तरी. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय विचार केला? जर स्वराज्यासाठी मी जर अर्पण झालो, मी जर संपलो तर माझ्या मुलाला ते डोळ्यानं दिसलं पाहिजे. जर तो वाचला तर या सगळ्यांना संपवून टाकेल. म्हणून 9 वर्षाच्या शंभूला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला घेऊन जातात. आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना 1000 लोकांच्या त्या रांगेमध्ये उभं केलं गेलं. महाराज तात्काळ माघारी निघले आणि महाराजांचा अपमान झाला म्हणून महाराज आपल्या निवासस्थानी आले. निवासस्थानावर पौलाद खान नावाच्या व्यक्तीला पहारा देऊन महाराजांना नजरकैद करण्यात आलं. महाराजांनी डाव ओळखला आणि महाराजांनी तब्येत बिघडल्याचं सोंग केलं. महाराज अनेक वेळ तिथं बिमार पडल्यासारखे राहिले. साधू संतांना, फकीरांना मिठायाच्या पेटाऱ्याचे पेटारे वाटले जाऊ लागले, कपडे वाटले जाऊ लागले, औषधी वाटल्या जाऊ लागल्या, दागदागिने वाटले जाऊ लागले. याच अशा एका पेटाऱ्यातून छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांनी निघण्याचा बेत आखला. छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये सोन्याचं कंगन राहायचं आणि उजव्या हातामध्ये सोन्याची अंगठी राहायची. हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर हे त्यांचे निष्ठावंत मावळे होते. आज आम्हाला सांगतात छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मुस्लिमांचा फार मोठा हात होता. हो होता, पण किती टक्के होता? 0.0 काहीतरी टक्के आहे. पण आज जागोजागी शिवव्याख्यान करणारे 57% पोहोचले. येणाऱ्या 5-10 वर्षाच्या काळात 100% जातील आणि जास्तही भाषण झालं 200%वरही चालले जातील. पण हे ते निष्ठावंत मावळे होते आणि त्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं सोंग घेतलं. हिरोजी आणि मदारी जे मेहतर होतं, हिरोजी फर्जत छत्रपती शिवरायांचं सोंग करून झोपून राहिले. त्याचे पाय मदारी मेहतर दाबत राहिले. छत्रपती शिवाजी महाराज निघाले. छत्रपती संभाजी महाराज निघाले, स्वराज्याकडे चालून आले. सज्जनगडावर गेले. सज्जनगडावर संत रामदासांची भेट घेतली आणि स्वराज्यामध्ये चालून आले. 24 तासाचा काळ उलटून गेला. तिकडे फौलाद खान चक्रा मारतोय, अरे शिवाजी तो अपने कब्जे में है. पण त्याला जेव्हा कळलं की इथं काहीतरी गडबड आहे त्यावेळेस तो डोकून पाहतोय तर छत्रपती शिवाजी महाराज झोपलेले आहेत. झोपलेला होता हिरोजी फर्जत. त्याच्या हातामध्ये सोन्याचं कळ तसंच दिसत होतं, हातात अंगठी तशीच दिसत होती जसे की महाराज लेटलेले आहेत. 24 तासात तेही निघून गेले. 48 तासाचा काळ गेला.
आणि महाराज निसटल्याची वार्ता आली. पण औरंगजेब हातपाय मारण्याशिवाय काही करू शकला नाही. मग आमच्या देशावर अनेक संकट चालून आली, पण आम्ही कधी हार मानली नाही. छत्रपती शिवरायांनी 23 किल्ले दिले, पण महाराजांनी जेव्हा परत आले तेव्हा महाराजांनी प्रत्येक किल्ले स्वराज्यामध्ये आणले. अनेक मावळे आणले, अनेक मावळे निर्माण केले, अनेक राजा रजवाड्यांना स्वराज्याची शपथ देऊन, प्रेरणा देऊन त्यांना स्वतःचे राज्य निर्माण करण्यासाठी सांगितलं. या उत्तर भारतातले राजा छत्रसाल बुंदेला जेव्हा छत्रपती शिवरायांकडे नोकरी मागण्यासाठी आले तेव्हा ते म्हटले, ही मातृभूमी तुमची आहे, ही पितृभूमी पुण्यभूमी तुमची आहे, तुम्ही कशाला नोकरी मागता, तिच्यासाठी लढा. हा छत्रपती, हा शिवा सदैव तुमच्या सोबत आहे. त्या राजाने ती भूमी जिंकली आणि पुन्हा स्वराज्याचा डंका त्यांच्या स्वरूपात उभा केला. असे छत्रपती शिवरायांकडे जागोजागी मावळे निर्माण झाले. 1674 ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवरायांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा 32 मन किलो सोन्याचं सिंहासन बनवण्यात आलं. आमच्या हिंदू धर्मामध्ये सोन्याला फार महत्व आहे, कारण सोनं हे सात्विक शुद्ध स्वरूपामध्ये शरीराचा रक्त प्रवाह चांगला करतो म्हणून सोनं वापरलं जाते. आई बहिणी गळ्यामध्ये सोन्याच्या माळा, ज्याला मंगळसूत्र, वेगळ्या वेगळ्या कंठी वगैरे म्हटल्या जातात आणि हातामध्ये अंगठ्या घातल्या जातात. मग छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला तुर्कही होते, कुतुबही होते, ऐबकही होते, औरंगजेबाचे शिले सापारही होते, इंग्रजही होते, डचही होते, पोर्तुगीजही होते. पण त्यांनी म्हटलं की ईश्वर को भी अल्लाह को भी कबूल है की काफिर की सत्ता हो. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती हा जगातून कानाकोपऱ्यातून प्रेरित होऊन हिंदुत्ववादी उभा राहिला. कारण ज्याप्रमाणे 22 तारखेला प्रभू श्री रामाच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली, त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं की माझं गाव माझी अयोध्या आहे, माझा राम माझे सर्वस्व आहे आणि माझ्या गावामध्ये माझी या रामाची पूजा झाली पाहिजे. अशी प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये झाली. मग श्रीरामाची परंपरा ही कुठेतरी शिवरायांच्या स्वराज्यात दिसते. कारण शिवराय असो, महाराणा प्रताप असो, छत्रपती संभाजी महाराज असो, महाराणी ताराराणी असो, छत्रपती शाहू महाराज असो, बाजीराव पेशवा असो, संताजी घोरपडे असो, धनाजी जाधव असो, हंबीरराव मोहिते असो, या सगळ्यांनी हे मराठेशाही टिकवून ठेवली, सामोर आणली आणि आपल्यापर्यंत टिकवून ठेवली. कविभूषण एके ठिकाणी म्हणतात, काशी की कला जाती मथुरा भी मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत होती. हे तेव्हा म्हटलं 1700च्या काळात. पण लक्षात घ्या, नंतरचा काळ असाही झाला की या काळामध्ये राम मंदिर, काशीमध्ये मस्जिद, रामा मंदिराजवळ मस्जिद आणि पुन्हा त्या अयोध्येमध्ये मस्जिद. याचं काय कारण? जिथं जिथं हिंदू मागं पडला, जिथं जिथं थांबला, तिथं तिथं तो संपला, त्याला संपवलं गेलं. लक्षात घ्या, जोपर्यंत दुसऱ्याच्या घराजवळ कुत्रा आहे तोपर्यंत अडचण नाही, पण ज्या दिवशी घराजवळ येईल त्या दिवशी चावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून छत्रपती शिवरायांचे विचार अंगीकार घेणं आज आवश्यक आहे. अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हे सांगणं आवश्यक आहे. आज बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय, मी एके ठिकाणी भाषणाला गेलो आणि तिथे म्हटलं की ज्या वेळेस बाजीप्रभू देशपांडेंनी प्राण सोडला त्यावेळेस गळावर तोफा झाल्या आणि छत्रपती महाराज पोहोचले, हा सुटकेचा निश्वास घेतला. तेव्हा मला एक शाळेतली पोरगी म्हणाली की छत्रपती शिवराय जेव्हा पोहोचले तर छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडेला फोन काऊन नाही केला. ही शोकांतिका आमची आज आहे. आज आम्ही ज्या क्षेत्रात असेल तिथे छत्रपती शिवाजी महाराज सांगणं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आमचे नाव काहीतरी वेगळे असते ना, भारत तर असताच नाही. अटक पासून कटक पर्यंत ध्वजा लहरवणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. द हिंदू एम्पायर उभं करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. महिलांचा सन्मान करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. दिनदुबळ्यांचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज.
लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज. शेतकऱ्यांच्या देठालाही, मिरचीच्या देठालाही हात न लावता पूर्ण मोबदला देऊन पीक वापरा असं सांगणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. असेल त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट हिंदुत्व, संस्कार, संस्कृती, देव, धर्म, देश या पद्धतीने सांगणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून या राजाला अभ्यासा, आपल्या आचरणात ठेवा आणि जिथे जमेल तसे छत्रपती शिवरायांसारखे वागा, त्यांच्या मावळ्यांसारखे वागा, त्यांच्या विचारांसारखे वागा. एवढं बोलतो. शिवगर्जनेला आजच्या शिवप्रताप दिनानिमित्त आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा दहशतवाद संपवून स्वराज्याचा विस्तार केला व हिंदूंना जागरूक केले, त्याचप्रमाणे आज आपण लव जिहाद, गड जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्ड, मुस्लिम तुष्टीकरण या सगळ्या गोष्टी बाजूला सारून हिंदू ऐक्याची प्रचिती दिली पाहिजे. आज हिंदूंची एकता ही काळाची गरज आहे. कारण लव जिहादच्या विळख्यामध्ये तरुणी अडकत आहेत. ज्या पद्धतीने अफगाणिस्तान, इराण, इराकपर्यंत आपल्या हिंदू आया बहिणी पळवल्या जात होत्या, त्या पद्धतीने आज स्वतंत्र भारतातही हे प्रकरण सुरू आहे. महाराजांच्या गड किल्ल्यांवर मोठ्या मशिदी, मजारी उभ्या होत आहेत. गड जिहाद सुद्धा आपल्याला यातून पाहायला मिळतो. लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या माध्यमातून हिंदूंची मोठी जागा ही मुस्लिम तुष्टीकरणासाठी बळकावलेली दिसून येते. त्यामुळे आता एक रहेंगे नेक रहेंगे, ना बटेंगे ना कटेंगे हे धोरण आपल्याला अंगीकारायचे आहे. जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये झालेला हिंदू अल्पसंख्याक आणि त्यावर होत असलेले अन्याय, अत्याचार ही एक दहशतवादाचीच फळी आपल्याला यातून दिसून येते. हिंदू जब जब जागा है तब तब विश्व जागा है. बांगलादेशमध्ये, कनाडामध्ये आणि अमेरिकेमध्ये जे सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वातावरण तयार झालं, यातून हिंदूच्या ऐक्याची प्रचिती दिसून येते. बांगलादेशमध्ये हिंदू जागृत होऊन एक झाले, त्यामुळे तिथल्या सरकारला सुद्धा झुकावं लागलं. कनाडामध्ये हिंदू मंदिरावर खलिस्तान्यांनी केलेलं आक्रमण हे हिंदूंनी एकत्र होऊन फोडून काढलंय. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विजयी रॅलीमध्ये संबोधित करताना म्हटलं की हा भारतीय सांस्कृतिक विचाराचा विजय आहे. इथे कुठे आपल्याला भारतामध्ये आणि भारताबाहेर हिंदुत्वाचा विश्वसंचार दिसून येतोय. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण 100% मतदान करावे, हिंदू राजवटीसाठी मतदान करावे, भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी मतदान करावे, देशहितार्थ मतदान करावे, राम मंदिर बांधणाऱ्यांसाठी मतदान करावे, धारा 370 हटवणाऱ्यांसाठी मतदान करावे, ह्या राष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा भगवा रोवणाऱ्यांसाठी मतदान करावे. आज आपल्या महाराष्ट्रातही मोठा राजकीय बदल होणार आहे. तर आपण सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रासह या देशाचं देणं लागतो. त्यामुळे सगळ्या हिंदूंनी एकत्र होऊन हिंदूंच्या बाजूने उभं राहण्याची ही काळाची गरज आहे. हेच आपण राजा शिवछत्रपतीला मावळा म्हणून दिलेले सादगी. सगळ्यांनी आपल्या छातीवर हात ठेवायचा आहे. एक दुसरं व्याख्यान असल्यामुळे जाणं लवकर अपेक्षित आहे. मुठभर मावळे का असो ना, छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. आज अर्ध्या तासात, एका तासात, एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराज सांगून होणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासावे लागतील. म्हणून ओम भारताय नमः. श्रीपती महीपती अधिपती गणपती गज अश्वपती अष्टवधान प्रेष्ठित अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रस्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्री राम.
जय श्रीराम. जय हिंद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय श्रीराम, जय शिवराय.